नमस्कार. फुडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी साधी सोपी अशी कांदा बटाटा रस्सा भाजी करणार आहे. झणझणीत अशी करणार आहे. साधी सोपी भाजी असली, नेहमीची साधी भाजी असली तरी या भाजीला मी ट्विस्ट देणार आहे. तो म्हणजे मी कांदा बटाटा रस्सा विथ कारळी चटणी अशी ही भाजी मी करणार आहे. कॉम्बो रेसिपी करणार आहे. या चटणीमुळे या भाजीला जी चव येते ती काही वेगळीच असते. या चटणीची चव त्या भाजीत उतरते. ती चटणी घातल्यावर भाजीला जो ट्विस्ट येतो तो तुम्ही आता रेसिपी करताना बघा. हे कांदा बटाटा रस्सा भाजी आपल्याला जर त्यात काही घातलं आपण नारळ वगैरे तर जास्त छान लागते, पण नारळाशिवाय हा पर्याय म्हणून आपण ही चटणी घालणार आहे आज. अशी ही कॉम्बो रेसिपी आज मी करणार आहे. अशी झणझणीत देशी चव असलेली, झणझणीत रस्सा असलेली कारळीची काय जादू आहे त्या भाजीत ते तुम्ही आता बघालच. तर आपण आता रेसिपीकडे वळू. आपण गॅस पेटवून गॅसवर आता कढईत तेल घातलं आहे. तेल चांगलं तापलं की आपण यात आता मोहरी घालायची. मोहरी घातल्यावर मोहरी तडतडली की मग आपण चिरलेला कांदा घालायचा. कांदा तुमच्या आवडीनुसार अर्धा एक तुम्हाला जसा हवा तेवढा तुम्ही घालू शकता. जास्त वापरायचा तर जास्त वापरा. कांदा खूप परतायचा नाही आहे, ब्राऊन नाही करायचा. यात आपण आता आलं किसून घालायचं. एक अर्धा इंच आलं किसून घालायचं. किंवा तुम्ही पेस्ट करून पण घालू शकता. किंवा तुम्हाला चिरून आल्याचे तुकडे घालायचे असले तरी तुम्ही घालू शकता. आता यात आपण कांदा थोडा परतला की आपण यात आता चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. यात हिंग घालायचा, हळद घालायची, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला, परतून घ्यायचं. आता यात आपण उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या. छान मिक्स करायचं सगळं. या टिफिनसाठी हवं असेल तर पाणी कमी घालायचं रस्स्यासाठी. आणि यात रस्सा दाट होण्यासाठी भाजलेल्या दाण्याचा कूट 1 टेबलस्पून, भाजलेल्या तिळाचा कूट 1 टेबलस्पून, सगळं मिक्स करायचं छान. आता यात आपण कारळीची चटणी घालायची. या चटणीत लसूण वापरलेला आहे आपण, त्यामुळे भाजीत वेगळा लसूण घातला नाही आहे. आता हे छान मिक्स झालं की ही आपली कारळी चटणीची स्वाद असलेली कांदा बटाटा रस्सा भाजी झाली आहे. तर तुम्हाला घरी खायला भाजी हवी असेल तर तुम्ही यात रस्सा वाढवण्यासाठी यात आपण तिखट मसाला कमी घातला होता, त्यामुळे परत तिखट मसाला घालायचा, गोडा मसाला, मीठ घालायचं. 1 टेबलस्पून तिखट, 1 टेबलस्पून गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ परत घालायचं. मिक्स करायचं.
यात तुम्ही टिफिनसाठी हवं असेल तर ही जी कन्सिस्टन्सी आहे भाजीची ही बरोबर आहे रस्स्याची. वाढवायचं असेल तर तुम्ही रस्स्यामध्ये पाणी आणि दाण्याचा तिळाचा कूट याचं प्रमाणही वाढवा, म्हणजे रस्सा छान लागेल घरी खायचं असेल तर. आणि टिफिनसाठी ही कन्सिस्टन्सी योग्य आहे. त्यावर पुन्हा कारळीची चटणी तुम्ही घालू शकता. या चटणीमुळे खूप छान स्वाद येतो भाजीला. ही कारळी जी आहे, ही कारळीची चटणी केली, या कारळीमध्ये तुम्हाला लोह मिळतं कारळी खाल्ल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला तो एक फायदा आहे या कारळीपासून. त्यामुळे तुम्ही भाजीत घातलं किंवा ती चटणी नुसती भाकरीबरोबर जरी खाल्ली तरी तुम्हाला खूप प्रोटीन्स मिळतात आणि तुम्हाला फायदाच होतो. आपण पाहिलं की या भाजीत मी काय काय जिन्नस घातलेत. हे जे कॉम्बिनेशन आहे या भाजीतलं, टोमॅटो, कांदा, आलं आणि ही कारळीची चटणी, हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे की तुम्हाला नक्की आवडेल. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत पण खाऊ शकता. आपल्याकडे गेस्ट आले तर कधीही आपल्याला बटाटा उपयोगात येतो. बटाट्याची भाजी आपण पटकन करू शकतो आणि ही चटणी पण तुम्ही केली तर महिना टिकते, 2-3 महिनेसुद्धा टिकते. या चटणीमध्ये लसूण आहेच, त्यामुळे आपल्याला भाजीत वेगळा लसूण घालायची काही गरज नाही आहे. त्यामुळे तुमचं ते एक काम कमी होतं. आणि इथे टिप्स अशी आहे नवशिक्यांसाठी की बटाटा तुम्ही घरात ठेवत जा, म्हणजे मग तुम्हाला बटाट्याची भाजी कधीही करता येते. सुकी बटाट्याची भाजी, रस्सा भाजी, काचऱ्याची बटाट्याची भाजी, असे बटाट्याच्या भाजीचे प्रकार तुम्हाला केव्हाही करता येतात. त्यासाठी बटाटा घरात असला की आपण त्याला मग खूप साधी वाटते, म्हणून आपण ही कारळीची चटणी घालून केली आज. तशी तुम्ही पण कारळीची चटणी घालून भाजी करा. ती सुक्या भाजीत पण ही चटणी घातली बटाट्याच्या तरी पण छान त्याला चव येणार आहे. खूप छान त्याला खमंगपणा येणार आहे चटणीचा. रस्सा भाजीत तर घालायचीच, खूपच छान लागते. पण तुम्ही सुक्या भाजीत पण घातली तरी कारळीची चटणी घातली तर चांगलीच लागणार आहे. आणि काचऱ्यामध्ये पण तुम्ही ही कारळीची चटणी घातली आणि तुम्ही टिफिनला न्यायची असेल तर तुम्ही ही चटणी घालून न्या. म्हणजे तुम्हाला वेगळी चटणी पण न्यायला नको. एक छान असा कॉम्बो असा रेसिपीचा हा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही कारळीच्या चटणीची रेसिपी मी 2 आठवड्यापूर्वीच शेअर केली आहे तुमच्यासोबत. या चटणीचं तुम्ही सर्च करू शकता. मी पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चटणीचं जी लिंक आहे ती देणारच आहे. आणि त्या चटणीच्या रेसिपीत मी अजून कुठल्या भाजीत ही चटणी मी वापरली आहे ते पण मी रेसिपीमध्ये दाखवलं आहे. ती तुम्ही ती पण रेसिपी, चटणीची रेसिपी बघा. आणि आजची पण ही रेसिपी, कॉम्बो रेसिपी खूप छान असा ट्विस्ट असलेली तुम्ही नक्की करा. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रॉडक्ट्सच्या पण लिंक देते. तुम्हाला ते प्रॉडक्ट्स नक्की आवडतील. चांगल्या ब्रँडचे असतात. ते तुम्ही लिंक ओपन करून शॉपिंगचा आनंद घ्या. धन्यवाद.